नमस्कार सर्वांना, नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदात जावं ही प्रार्थना करते मी मा दुर्गा माताजवळ. तर आज खूप आमच्या सोसायटीमध्ये खूप वाईट घटना घडली आहे. अशी घटना घडायला नाही पाहिजे. नवरात्राचा उत्सव सुरू आहे. आज आमच्या सोसायटीमध्ये गोंधळ होता. छान होता आज कार्यक्रम आमच्या सोसायटीमध्ये. आमच्या सोसायटीमध्ये आज खूप म्हणजे उत्सव होता आणि खूप आनंदाचं वातावरण होतं. पण काही गोष्टी कसं आहे माहिती आहे ना आपल्याला, की ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडतच असतात आणि उद्या काय होईल किंवा 1 तासानंतर काय होईल आपल्याला काही माहीत नसतो. आपण आपलं रोजचा दिवस उगवतो, आपली रोजची कामं करतो, पण काही अशा घटना घडतात ना त्या आपण कल्पना करू शकत नाही किंवा विचार पण करू शकत नाहीत किंवा स्वप्नात पण असा विचार करू शकत नाही. आमच्या सोसायटीमध्ये अशी घटना घडली आहे. तर मला सांगायला खूप दुःख होत आहे तुम्हाला. आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीच आमची एकूण 8 आहेत असे बिल्डिंग. आमच्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो ईमध्ये. मग आमच्या शेजारी एफ आहे. तर एफच्या एकदम कॉर्नरला 12व्या फ्लोअरवर 12व्या फ्लॅटमध्ये मला आग लागली. खूप मोठी दुर्घटना घडली. आगीचं कारण काय आपण समजू शकलं नाही. हळूहळू ती इतकं मोठं तिनं रुद्र अवतार धारण केला. त्याच्यामध्ये जी सोसायटीमध्ये सिस्टीम असते पाण्याची किंवा आग विझवायची ती लवकर चालू झाली नाही आणि मग तुरंत आपण अग्निशामकच्या गाड्या वगैरे बोलवले. आल्या पण त्या गाड्या आणि आतमध्ये 15 वर्षाचा मुलगा होता. नुकताच तो पेपर वगैरे देऊन आता 10वीला होता आणि झोपला होता घरामध्ये. त्याला काहीच कल्पना नव्हती की आपल्यासोबत असं काहीतरी घटना घडणार आहे. म्हणून झोपल्या असताना कोणी म्हणतं ते एसीचं शॉर्ट सर्किट झालं वगैरे, काही झालं काही माहीत नाही कोणाला, कशामुळं आग लागली काही म्हणजे सांगू शकत नाही आपण. खूप आग लागली. मग आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या लोकांना दिसली आमच्या सोसायटीमधून दूर येताना. मग लोकांनी व्हिडिओ काढले. काही लोक ह्या सोसायटीमध्ये ओळखीचे असतील ना, मग त्यांना तो व्हिडिओ पाठवला. मग सगळ्यांनी एकमेकाला पाठवला, ग्रुपवर टाकला. मग कोणी माझ्या मैत्रिणी मला फोन करून सांगितला, अगं आपल्या सोसायटीमध्ये असं 12व्या फ्लोअरवर आग लागली. तर एवढी भीषण आग लागली 12व्या फ्लॅटमध्ये. मग अग्निशामकचे जे असते जवान ते बोलवलं आले जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आले. पण आतमध्ये एक मुलगा होता आणि त्याचे आईवडील कामाला गेले. म्हणजे आता ड्युटीला जॉब करायला जाणार ना, सिटीमध्ये कसं असतं, जॉब करायला गेल्यानंतर तिथं त्यांनी फोन करून सांगितलं तिच्या काही मैत्रिणींनी ज्यांच्याकडे नंबर होता त्यांनी, की असं तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमच्या फ्लॅटमध्ये अशी आग लागली. ते म्हणले माझा मुलगा आहे, पटकन त्याला बाहेर काढा म्हणले. खूप लांब होती ती, म्हणजे घरापासून खूप लांब होती. तिला 1.5 तास तरी लागत होता यायला. मग ती येईपर्यंत आपलं सगळं काही इथं संपलेलं होतं. जवानांनी आग विझवली किंवा आग विझवायला गेले तिथं जवान, त्यावेळेस सिलेंडरचा खूप मोठा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये तो एक मुलगा होता, दुर्दैवी एक मुलगा होता. तो काय सांगायचं तुम्हाला आता, आणि जो 15 वर्षाचा मुलगा होता घरामध्ये झोपला होता, त्याला काहीच कल्पना नाही. दुर्दैवी त्याचा अंत झाला त्या मुलाचा. आणि काही जवान त्याच्यामध्ये 2-3 ती पण थोडीशी त्यांना पण दुखापत झाली. थोडंसं त्यांना पण भाजलं गेलं, थोडं जास्त नाही, थोडंसं. त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि इलाज चालू आहे. ते आता छान आहेत, व्यवस्थित आहेत ते आता, म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही. पण आमच्या देवीचं उत्सव चालू होता आणि सोसायटीमध्ये आमच्या एक मुलगा आम्हाला सोडून जातो देवाघरी. माहीत नाही त्याचं काय नशिबात होतं लिहिलेलं. खूप आनंदात होतं वातावरण, सगळं खाली यायचा तो देवीच्या समोर तिथं
कार्यक्रम बघायला वगैरे खेळायला खूप आठवण येते त्या मुलाची. काय माहीत नाही देवीच्या मनात काय होतं. अशी दुर्घटना आमच्या सोसायटीमध्ये घडली, त्याच्यामुळं खूप दुःखी आहेत सगळेजण. आणि जो काय पुढचा होता तो काय लोक आलेच नाही खाली. तर असं होऊ नये, काळजी घ्यावी. आपल्या सोसायटीमध्ये जे काय आपण सिस्टीम बसवलेली आहे, आग लागल्यानंतर त्वरित विजावी, तर ते महिन्याला 2-2 महिन्याला तुम्ही काढायचं, चेकअप करायचं. कारण ते लवकर उघडलंच गेलं नाही. जे आपण आग लागल्यानंतर विजवायचं असतं लवकर चालूच झालं नाही. अग्निशाच्या म्हणजे जेवण आणि सगळं केल्यानंतर आग बी खूप मोठी आग होती. मी तुम्हाला टाकते व्हिडिओ बाजू साईडला. विझवली पण जेव्हा आग विझवायला गेले तिने आतमध्ये, आग पूर्ण विझवल्यानंतर विद्यात जवान आत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. तेव्हा म्हणजे माहीत नव्हतं की आता सिलेंडरचा स्फोट होईल. आत विझवायला गेल्यानंतरच स्फोट झाला. असं झालं. तर खूप वाईट झालं खूप. एक मुलगा होता त्यांना, त्या मुलासाठी ते सगळं करत होते, जॉबला जात होते. आणि दरवाजाला पण त्यांनी ते असे थंबनेलची सिस्टीम अशी इलेक्ट्रिकचं होतं. आपण थंबनेल केलं ना, असं थंबनेल केल्यावर तुमचा दरवाजा उघडत होता, अशी सिस्टीम होती. तर दरवाजा पण लवकर उघडला का नाही ते पण माहीत नाही आहे. किंवा हे जवान गेल्यानंतर त्यांना पण दरवाजा उघडला नाही लवकर. त्यांनी पटकन ढकलून दरवाजा काढला. दरवाजाला लॉक असतं किंवा साधी कडे असते तर मग पटकन उघडते. पण अशा इलेक्ट्रिक जर सिस्टीमचे दरवाजे असते तर काही पण बिघाड होऊ शकतो. शक्यतो मी ते असं करूच नाही. इलेक्ट्रिकचे दरवाजाचे जिथे कडे वगैरे लावायला पाहिजे, कारण सोसायटीमध्ये असं काय होऊ शकत नाही. काय म्हणायचं त्याला, शेवटी चला ज्याचं त्याचं एक आयुष्य असतं. तर काळजी घ्या सर्वांनी. आपल्या ज्या फ्लॅटमध्ये राहतात तो इलेक्ट्रिकची वस्तू म्हणा, किंवा आता नवरात्रीचा दिवा चालू आहे त्याच्या आजूबाजूला काही कपडे वगैरे आहेत का, काळजी घ्या. व्यवस्थित लाईटचे बटणं वगैरे बंद ठेवत जावा. फ्रीज म्हणा, गिझर म्हणा, वॉशिंग मशीन, AC खूप रिस्की आहे, पण वापरलं तर चांगलंच आहे. शेवटी जेवायचं ते होतं म्हणाचं. ज्याचं जेवढं आयुष्य माणूस तेवढाच असतो. एक सगळं निमित्त असतं आपल्याबरोबर ज्या घटना घडतात त्या. तर वाईट वाटतं खूप. असं व्हायला नाही पाहिजे होतं, पण झालं. एक भरपूर जणांनी असं पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. मी नाही टाकलं पूर्ण व्हिडिओ, तर तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरात राहणाऱ्या लोकांची पण काळजी घ्या. कारण आपण आता दिसतोय हो, काय माहीत नाही 1 तासानंतर आपल्यासोबत काय होते, किंवा उद्या आपण असतो का नसतो ते सुद्धा माहीत नाही आपल्याला. म्हणून जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत एकमेकांची काळजी घ्या, आनंदाने राहा, जगायला शिका. कोणाला त्रास होईल असं वागू नका, कोणाला वाईट वाटेल असं बोलू नका. माणसाचं आयुष्य काही नाही खरं माणसाच्या आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत आहे. एका क्षणात हो त्याचं नाहीसं झालं त्या मुलाचं. आत्ता मुलगा होता, शाळेवरनं आला होता, नुसतं झोपला होता, तर थोड्या वेळात तर तो नाही झाला, असं झालं. आणि वाटलं पण नाही त्याच्या की असं काय होईल म्हणून. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला काय वाटतं ते.